मुंबईमध्ये काँग्रेसनं ठाकरेंचा हात सोडला। काँग्रेसला मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिट चर्चा। एमसीएच्या निवडणुकीत पडद्यामागच्या राजकारणाला वेग। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। त्रिभाषा सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती। नरेंद्र जाधव हे त्रिभाषा समितीचे अध्यक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचं मूळ कारण अजूनही अस्पष्ट। पुढच्या अर्थसंकल्पात कर्जमाफी दिली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नवं आश्वासन। यावर्षी कर्जमाफी होणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। मुद्रांक शुल्क भरणार कोण? पार्थ पवार यांनी रक्कम भरण्यापासून झटकले हात। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय हे त्यांनी तपासावं, गुलाबराव पाटील यांचा सल्ला। तर पार्थ पवारांवर आरोप करणारे त्यांच्याच जवळचे असल्याचा गौप्यस्फोट। बच्चू कडू आणि विखे पाटील वाद चिघळला। बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्याला 3 लाख। विखे पाटील समर्थक अनिल कदम यांची घोषणा। धुळ्यातील शिंदखेड्यात शिवसेनेला मोठा धक्का। शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल जगताप भाजपवासी। सिल्लोडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्ह। शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची मुलाखतीला सुरुवात। इच्छुक उमेदवारांसह समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी। स्वतःच्या शिक्षण संस्थांमधून कोट्यवधी रुपये कमावले। दिलीप मोहिते पाटील यांचा तानाजी सावंत यांच्यावर आरोप। केईएम रुग्णालयाची व्यवस्था वाऱ्यावर। मंत्री मंगल प्रभात लोढा पोहोचले रुग्णालयात। केईएम रुग्णालयाची रुग्ण व्यवस्था चर्चेत। सांगलीतल्या विटामध्ये फ्रीजचा स्फोट। स्फोटामध्ये 4घांचा होरपळून मृत्यू। इलेक्ट्रॉनिक साहित्य विकणाऱ्या दुकानामधली घटना। झोमॅटोवरून मागवलेल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये झुरळ। गुप्ता सँडविचच्या दुकानामधून मागवलेला ज्यूस। नवी मुंबईतल्या नेरूळमधला किळसवाणा प्रकार। शिवभोजन योजना चालू ठेवण्याची धडपड। महायुती सरकारकडून थकीत अनुदानाचा 1 हप्ता वितरित।